मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला तिसरा दिवस आहे कोकणातला. आज पण पाऊस काय आला नाही आहे आणि आज तर सोमवार असल्यामुळे लाईट पण नाही, तर आम्ही आज मोटर पण लावू शकत नाही तरवा वगैरे काढायला. तर बघू, घराजवळच्या एका वाफ्यामध्ये पाणी आहे, तर तिकडे जाऊन आम्ही आता काढू तरवा. पण लावायचा कुठे तोच प्रॉब्लेम आहे. आणि संध्याकाळी आज माझी एक टेस्ट पण आहे, तर त्या टेस्टसाठी मला जावं लागणार 6 वाजता. तर त्याचं पण टेन्शन आहे. आता लाईट नाही आहे, वायफायवरती जाणार होतो बाजूच्या काकांकडे. बघूया आता, जर लाईट आली लवकर तर मग काहीतरी होईल, नाहीतर मग परत टेस्टचे पण वांदे होणार आहेत. बघूया काय होतं. आता जातो मी वाफ्यामध्ये, तर तिकडे भेटू. हा आमच्या घराच्या बाजूलाच आहे कोपरा, तिकडे आम्ही आता लावणार आहोत, कारण की इथेच पाणी आहे, बाकी दुसऱ्या कोपऱ्यांमध्ये पाणी नाही आहे. तर काका जरा साफसफाई करतो आहे, रान वगैरे आले ते काढतो आहे. काका तिकडे रान काढतो आहे, तोपर्यंत आम्ही इकडे तरवा काढायला घेतलेला आहे. हा पण आमच्या घराच्या बाजूला एक कोपरा आहे, तिकडे आम्ही लावला होता तरवा, तिकडेच आहे. आणि इकडे तर अजिबातच पाणी नाही आहे, पूर्ण सुका आहे, तुम्ही पाहू शकतात. तर इथे खूप त्रास होतो आहे काढायला, कारण की मुळं जमिनीतच तुटत आहेत, ती येत नाही आहेत, आणि मुळंच इम्पॉर्टंट असतात तरवा लावण्यासाठी. तर आता बघूया काय होतं. हळूहळू मी काढायचा प्रयत्न करतो आहे. हा अर्धा कोपरा आता झाला आहे काढून आमचा तरवा. तर मित्रांनो, आता आपण तरवा काढून परत घरी आलो आहे, आणि आता आंघोळ वगैरे मी केली. आज सोमवार आहे, तर मंदिरात चाललो आहे पूजा करायला. आमचं शंकराचं देवस्थान आहे, तर पूजा करायला जातो आहे. तेव्हा सर्व सामान घेतलं आहे, तुला पाणी वगैरे. पूजा करू, तुम्हाला देखील दाखवतो. तर जाऊया. हे बघा, हे जे दिसतंय पाठी, हे आमचं मंदिर आहे, तिकडे चाललो आहे. पूजा करून झालेली आहे, एकदम प्रसन्न वाटलं. आता थोडा वेळ बसून घरी जातो. मित्रांनो, पूजा वगैरे करून आलो, आणि थोडा वेळ आराम करतोय. थोडा वेळ आराम करून आम्ही नंतर परत तरवा लावायला जाऊ. पूर्वा पण आता शाळेतून आलेली आहे, संध्याकाळचे 5 वाजलेत. आता थोडा वेळ ती फ्रेश झाली की मग आम्ही टेस्ट द्यायला जाऊ वायफायवरती. लाईट पण आता आलेली आहे. पूर्वा एवढी दमली आहे की खाता खाता झोपते. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर आता आम्ही बाजूच्या काकांकडे चाललो आहे वायफायवरती, कारण की माझी टेस्ट आहे, तर तिकडे जातो आहे. तर आपण तिकडे गेल्यावरती भेटूया. मित्रांनो, गणेश दादाचं आज टेस्ट आहे, तर आम्ही बाजूवाल्यांकडे गेलो. थंय वायफाय असताना मग थंय गेलो, आणि सोबत मी पण माझा अभ्यास घेतलोय. बघा, ही आमची तेजल ताई, हे बघा त्यांचीच ही गुरं आहेत, त्यांच्यासोबतच आली आहे ती. ही आता 11वीत आहे, तिला 10वीत 87% पडलेत. तर आता आम्ही आलो आहे वायफायवरती. ही बघा पूर्वा, आणि ही आमची पणजी आहे. तुम्ही कधी बघितलं नसेल या आधी व्हिडिओमध्ये. तर ही आमची पणजी आहे. आम्हाला आमचं सौभाग्य आहे की आम्हाला बघायला मिळते आमच्या पणजीला. काय काय लोकांना तर बघायला पण मिळत नाही. आता आपण गेलो मामाकडे, तेव्हा मामाचं ह्याचा रावती माणसा झोपलो. आता जी तुमका मगाशी म्हणाले ती टेस्ट चालू आहे. आता टेस्ट वगैरे झाली, थोडा वेळ आता आम्ही इथे बसून घरी जायला निघणार आहोत. काळोख पण झालेलं आहे, संध्याकाळचे 8 वाजलेत. तर थोडा वेळ बाबूसोबत खेळून आता आम्ही घरी जाऊ. तर मित्रांनो, टेस्ट झालेली आहे, आता आम्ही चाललो आहे घरी. पूर्वाने मी 8 वाजलेत, तर आता आम्ही जातो घरी. तर मित्रांनो, आम्ही आता घरी आलो आहे, आणि पूर्वाने अभ्यास नेलेला तिकडे करायला, पण कायच अभ्यास केला नाही. तर मी आता तिचा अभ्यास घेतो आहे लवकरात लवकर.
आता वाजलेत 9 रात्रीचे. 10 वाजता आम्ही जेवतो रोज. तर 10च्या आधी हिला 2 विषयांचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि मी तो करून घेणार आहे. एक करून घेतला. मल्टिप्लिकेशन करायची होती 2 अंकी 3 अंकी, ते करून घेतला. आता शुद्ध लेखन करते, नंतर मग मराठीची कविता लिहायची ते मी करून घेणार आहे. ती आता 5वीमध्ये आहे. तर मग घेतो तिचा अभ्यास करून, नंतर मग आपण भेटू. मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच संपते. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपला जर कोकणातील शेतीचे काम लावणी वगैरे तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा.